नमस्कार. आज 10 एप्रिल 2026, आज शुक्रवार. आज सकाळी चंद्राचे भ्रमण आहे पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आणि 11:29 चंद्र जातो आहे उत्तराषाढा नक्षत्रामध्ये. तर या पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रामधील चंद्र आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश देतोय हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता आहे, मात्र दुपारनंतर आपले जवळचेच लोक आपली फसवणूक करू शकतात, त्यामुळे दुपारनंतर काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय काळी माती आणि कुंकू एकत्र करून कागदात गुंडाळून सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी थकवा जाणवू शकतो, दुपारनंतर मात्र प्रचंड बँक बॅलन्स वाढतोय. आजचा दिवस आर्थिक परिस्थितीसाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या वाटीला बाहेरून कुंकू लावून ती तिजोरीत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 82%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी मोठी लॉटरी लागते आहे, दुपारनंतर अहंकार मात्र वाढतो आहे. आजसाठी आपणास उपाय आहे लाल रंगाच्या धाग्याला 5 गाठ बांधून तो आपल्या मनगटाला बांधावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 88%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. पूर्ण दिवस नशिबाची चांगली साथ असून आज आपल्याला प्रेमामध्ये अत्यंत चांगले यश संपादन करता येऊ शकते, त्यामुळे प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून शिवाय आज विवाह इच्छुक लोकांना चांगली स्थळे देखील येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाच्या कागदावरती लाल पेनाने श्री लिहून तो कागद जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी मोठा अपघात किंवा वादविवाद होण्याची संभावना आहे, दुपारनंतर मात्र यामध्ये आपल्याला आपल्या मित्रांकडून चांगली साथ मिळते आहे. आजसाठी आपणास उपाय लाल मसुराची डाळ आणि थोडा गुळ आपण घराच्या बाहेर मातीत पुरून द्यावा आणि यासाठी दिवसात शुभता आहे 45%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश संपादन होत असून दुपारनंतर मात्र सायबर क्षेत्रामध्ये आपली फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार दुपारनंतर करणे शक्यतो टाळावे. आजसाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा धागा आपण आपल्या पायाला बांधावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 48%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी वरिष्ठांशी वादविवाद होण्याची संभावना आहे, मात्र दुपारनंतर त्याच ठिकाणी आपल्याला यश चांगले संपादन करता येईल, त्यामुळे महत्वाचे काम दुपारनंतर करावे. आजसाठी आपणास उपाय पिवळ्या मोहरीचे 5 दाणे आपण आपल्या सोबत ठेवावे आणि यासाठी दिवसात शुभता 65%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असून मात्र दुपारनंतर सासरच्या लोकांशी किंवा शेजारच्या लोकांशी वादविवाद संभवत आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 58%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी पैशाची टंचाई जाणवू शकते, दुपारनंतर मात्र प्रवासासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय हिरव्या रंगाच्या पेनाने तळ हातावरती स्वस्तिक काढावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी परदेशातून लाभ होऊ शकतो, दुपारनंतर आरोग्याची तक्रार जाणवू शकते, त्यामुळे तब्येतीची थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय जुने तांब्याचे नाणे काळ्या कपड्यात बांधून ते सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी मौज मजा करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे, मात्र दुपारनंतर नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय चांदीच्या चमच्याला थोडे अत्तर लावून ते जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. शक्य झाल्यास चांदीच्या कॉइनला अत्तर लावून जवळ ठेवला तरीही चालेल. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी राजकीय क्षेत्रामध्ये चांगले यश मिळते आहे, दुपारनंतर डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय गव्हाचे 3 दाणे लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावे आणि यासाठी दिवसात शुभता आहे 80%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. उत्कृष्ट जनसंपर्क वाढतो आहे, सर्व इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. आजचा दिवस सुखकारक आहे. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाचे 2 मोती किंवा पांढऱ्या रंगाची 2 बटणे आपण सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 99%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी जमिनीच्या व्यवहारामध्ये मोठे वादविवाद होऊ शकतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असून दुपारनंतर आपला आत्मविश्वास वाढतोय. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाचा कोणताही कपडा आज अजिबात वापरू नये आणि शक्य झाल्यास मारुतीचे दर्शन घेऊन शेंदूर कपाळाला लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी अडकलेले पैसे परत निघू शकतात. दुपारनंतर इलेक्ट्रिक शॉक लागण्याची शक्यता किंवा अग्नीपासून भय आहे, त्यामुळे काळजी घ्यावी. आजसाठी आपणास उपाय आहे, तुळशीच्या झाडाची 3 पाने सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी गुरुजनांचा अपमान आपल्याकडनं होऊ शकतो, त्यामुळे आपल्या वाणीवरती आणि आपल्या कर्तव्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दुपारनंतर व्यवसायामध्ये आपल्याला चांगले यश मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, एक हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 68%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी घरामध्ये शांततेचे वातावरण असून दुपारनंतर मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये खोटाआळ येऊ शकतो. थोडं मनावर ताणतणावी जाणू शकतो, त्यामुळे दुपारनंतर काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, काळे उडीद आणि थोडे मीठ आपल्या डोक्यावरून उतरवून वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी मानसिक ताणतणाव जाणू शकतो, कर्ज वाढू शकते. दुपारनंतर मात्र स्थिरतेमुळे मालमत्ता टिकून राहील. आज सकाळी थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, पुदिन्याचे 2 ते 3 पाने आपण आपल्या सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी शेअर मार्केटमधून चांगला नफा मिळतो आहे. दुपारी आध्यात्मिक गोंधळ वाढू शकतो, त्यामुळे कोणतीही महत्वाची कामं आज सकाळी केलेली उत्तम राहील. दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी चांगली नाही. आजसाठी आपणास उपाय आहे, एक लसणाची पाकळी चुरगळून आपण आपल्या घराच्या बाहेर फेकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी स्वतःच्या नक्षत्रात चंद्र असल्यामुळे उत्साह टिकून राहतो. दुपारनंतर मोठी येणी वसूल होऊ शकते, आर्थिक धनाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी बॉसची मर्जी राखावी लागेल. दुपारनंतर स्वतःच्या नक्षत्रात चंद्र असल्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या हाती सत्ता येते आहे. आजसाठी आपणास उपाय, लाल रंगाची सुती दोरा गळ्यात किंवा मनगटावर बांधावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र मनासारखे घडण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज लोकप्रियता वाढते आहे. आज आपल्याला दुपारनंतर मोठ्या कामाच्या ऑर्डर देखील येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, रुईच्या झाडाची खाली पडलेली 2 फुले सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी शेजारच्या लोकांशी मतभेद किंवा वादविवाद होऊ शकतात. दुपारनंतर विरोधकांवरती मात करण्यासाठी उत्तम वेळ आहे, त्यामुळे आज सकाळी थोडी शांतता बाळगा. आजसाठी आपणास उपाय आहे, कडुनिंबाच्या झाडाची खाली पडलेली 2 ते 3 पाने सोबत ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 46%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम दिवस असून दुपारनंतर मात्र अपघात होण्याची संभावना आहे, त्यामुळे वाहन विचारपूर्वक चालवा. शक्यतो कोणत्याही प्रकारचा प्रवास आज न केल्यास उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय, गोमती चक्रावरती फुली मारून ते कचऱ्यात फेकून द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 38%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळी प्रवासामध्ये विघ्न येऊ शकते. दुपारनंतर मात्र आपल्या निर्णयांमुळे आपल्याला यश नक्की मिळू शकते. आजसाठी आपणास उपाय, हरभरा डाळीचे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला टाकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 66%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी सुरक्षित प्रवासासाठी चांगली वेळ असून दुपारनंतर कामाचा मात्र प्रचंड तणाव जाणवतो आहे, त्यामुळे दुपारनंतर आपण थोडे नियंत्रित राहावे. आजसाठी आपणास उपाय, मोहरीच्या तेलाचा 1 थेंब आपण आपल्या डाव्या पायाच्या चपलेवर टाकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी आर्थिक नुकसान होण्याची संभावना असून मात्र दुपारनंतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या रंगाचा
एक कागद त्रिकोणी कापून आपल्या पाकिटात ठेवावा आणि यासाठी दिवसात शिवताय 60%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या लाडक्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.